ಅಥವಾ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಾಗರಿಕ ವಿಮಾನವನ್ನ ಗುರಾಣಿಯಂತೆ ಬಳಸಿತ್ತು ಪಾಕ್ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜಗತ್ತಿಗೆ ಇದೊಂದು ಬ್ರೇಕಿಂಗ್ ನ್ಯೂಸ್ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಇದು ಅತ್ಯಂತ ಅವಮಾನಕಾರಿ ವಿಚಾರ. ನಾಗರಿಕರನ್ನ ಗುರಿಯಾಗಿಸಿ ಪಾಕ್ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದಾಳಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನಮ್ಮ ವಿದೇಶಾಂಗ ಸಚಿವಾಲಯದ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸಾಕಷ್ಟು ಡ್ರೋನ್ ದಾಳಿ ಆಯಿತು ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಡ್ರೋನ್ ದಾಳಿಯನ್ನು ಮಾಡ್ತು ಅದರ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಅನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಗರಿಕ ವಿಮಾನಯಾನದ ನಿಯಮಗಳನ್ನು ನಾವು ಪಾಲಿಸಿದ್ದೇವೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಜೊತೆಗೆ ಒಂದಷ್ಟು ಹೆವಿ ಕ್ಯಾಲಿಬರ್ ವೆಪನ್ಸ್ ಅನ್ನ ಬಳಸಿ ಲೈನ್ ಆಫ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಜಾಗ ಏನಿದೆ ಅಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ದಾಳಿಯನ್ನ ಮಾಡ್ತು ಪಾಕಿಸ್ತಾನ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳಲಾಯಿತು. 300ರಿಂದ 400 ಡ್ರೋನ್ಗಳನ್ನ ಹೊಡೆದು ಉರುಳಿಸಲಾಗಿದೆ. ಪಾಕ್ ಅತ್ಯಂತ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿಯುತವಾಗಿ ನಡ್ಕೊಂಡಿದೆ. ಅದರ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿತನ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬಯಲಾಗಿದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಭಾರತ ಹೇಳ್ತು. ಭಾರತದ ಪ್ರತಿ ದಾಳಿಯಲ್ಲಿ ಪಾಕ್ಗೆ ಅಪಾರ ನಷ್ಟ ಉಂಟಾಗಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳಲಾಯಿತು. ಡ್ರೋನ್ ಮೂಲಕ ಭಟಿಂಡಾ ಏರ್ ಬೇಸ್ಗೆ ದಾಳಿ ಮಾಡುವ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು ಅನ್ನೋದನ್ನ ಕೂಡ ವಿದೇಶಾಂಗ ಇಲಾಖೆ ಬಹಿರಂಗಪಡಿಸಿದೆ. ಪಾಕ್ನ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿಯುತ ನಡೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬಯಲಾಗಿದೆ. तक 36 स्थानों पर 300 से 400 लगभग ड्रोनों का इस्तेमाल घुसपैठ का प्रयास अंतर्राष्ट्रीय सीमा और नियंत्रण रेखा पर लेह से लेकर सरक्रीक तक 36 स्थानों पर 300 से 400 लगभग ड्रोनों का इस्तेमाल घुसपैठ का प्रयास करने के लिए किया गया। भारतीय सशस्त्र बलों ने काइनेटिक व नॉन काइनेटिक साधनों का उपयोग करके इनमें से कई ड्रोन्स को मार गिराया। इतने बड़े पैमाने पर हवाई घुसपैठों का संभावित उद्देश्य वायु रक्षा प्रणालियों का परीक्षण करना और खुफिया जानकारी इकट्ठा करना था। ड्रोन के मलबे की फोरेंसिक जांच की जा रही है। प्रारंभिक रिपोर्ट्स से पता चलता है कि वे तुर्की के असीस गार्ड सोंगड़। पाकिस्तान ने जम्मू कश्मीर के तंगधार, उरी, पुंछ, मेंढर, राजौरी, अखनूर और उधमपुर में भारी कैलिबर आर्टिलरी गन और सशस्त्र ड्रोन्स का रेखा के पार गोलीबारी भी की, जिसके परिणाम स्वरूप भारतीय सेना के कुछ जवान हताहत हुए और घायल हुए। भारतीय जवाबी कार्रवाई में पाकिस्तानी सेना को भी बड़ा नुकसान पहुंचाया गया। पाकिस्तान ने जम्मू कश्मीर के तंगधार, उरी, पुंछ, मेंढर, राजौरी, अखनूर और उधमपुर में भारी कैलिबर आर्टिलरी गन और सशस्त्र ड्रोन्स का उपयोग करके नियंत्रण रेखा के पार गोलीबारी भी की, जिसके परिणाम स्वरूप भारतीय सेना के कुछ जवान हताहत हुए और घायल हुए। भारतीय जवाबी कार्रवाई में पाकिस्तानी सेना को भी बड़ा नुकसान पहुंचाया गया। पाकिस्तान ने जम्मू कश्मीर के तंगधार, उरी, पुंछ, मेंढर, राजौरी, अखनूर और उधमपुर में भारी कैलिबर आर्टिलरी गन और सशस्त्र ड्रोन्स का उपयोग करके नियंत्रण रेखा के पार गोलीबारी भी की, जिसके परिणाम स्वरूप भारतीय सेना के कुछ जवान हताहत हुए और घायल हुए। भारतीय जवाबी कार्रवाई में पाकिस्तानी सेना को भी बड़ा नुकसान पहुंचाया गया। पाकिस्तान ने जम्मू कश्मीर के तंगधार, उरी, पुंछ, मेंढर, राजौरी, अखनूर और उधमपुर में भारी कैलिबर आर्टिलरी गन और सशस्त्र ड्रोन्स का उपयोग करके नियंत्रण रेखा के पार गोलीबारी भी की, जिसके परिणाम स्वरूप भारतीय सेना के कुछ जवान हताहत हुए और घायल हुए। भारतीय जवाबी कार्रवाई में पाकिस्तानी सेना को भी बड़ा नुकसान पहुंचाया गया। पाकिस्तान ने जम्मू कश्मीर के तंगधार, उरी, पुंछ, मेंढर, राजौरी, अखनूर और उधमपुर में भारी कैलिबर आर्टिलरी गन और सशस्त्र ड्रोन्स का उपयोग करके नियंत्रण रेखा के पार गोलीबारी भी की, जिसके परिणाम स्वरूप भारतीय सेना के कुछ जवान हताहत हुए और घायल हुए। भारतीय जवाबी कार्रवाई में पाकिस्तानी सेना को भी बड़ा नुकसान पहुंचाया गया।
पाकिस्तान ने ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಾಗರಿಕ ವಿಮಾನವನ್ನ ಗುರಾಣಿಯಂತೆ ಬಳಸಿತ್ತು ಪಾಕ್ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜಗತ್ತಿಗೆ ಇದೊಂದು ಬ್ರೇಕಿಂಗ್ ನ್ಯೂಸ್ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಇದು ಅತ್ಯಂತ ಅವಮಾನಕಾರಿ ವಿಚಾರ. ನಾಗರಿಕರನ್ನ ಗುರಿಯಾಗಿಸಿ ಪಾಕ್ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದಾಳಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನಮ್ಮ ವಿದೇಶಾಂಗ ಸಚಿವಾಲಯದ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸಾಕಷ್ಟು ಡ್ರೋನ್ ದಾಳಿ ಆಯಿತು ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಡ್ರೋನ್ ದಾಳಿಯನ್ನು ಮಾಡ್ತು ಅದರ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಅನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಗರಿಕ ವಿಮಾನಯಾನದ ನಿಯಮಗಳನ್ನು ನಾವು ಪಾಲಿಸಿದ್ದೇವೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಜೊತೆಗೆ ಒಂದಷ್ಟು ಹೆವಿ ಕ್ಯಾಲಿಬರ್ ವೆಪನ್ಸ್ ಅನ್ನ ಬಳಸಿ ಲೈನ್ ಆಫ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಜಾಗ ಏನಿದೆ ಅಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ದಾಳಿಯನ್ನ ಮಾಡ್ತು ಪಾಕಿಸ್ತಾನ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳಲಾಯಿತು. 300ರಿಂದ 400 ಡ್ರೋನ್ಗಳನ್ನ ಹೊಡೆದು ಉರುಳಿಸಲಾಗಿದೆ. ಪಾಕ್ ಅತ್ಯಂತ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿಯುತವಾಗಿ ನಡ್ಕೊಂಡಿದೆ. ಅದರ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿತನ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬಯಲಾಗಿದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಭಾರತ ಹೇಳಿತು. ಭಾರತದ ಪ್ರತಿ ದಾಳಿಯಲ್ಲಿ ಪಾಕ್ಗೆ ಅಪಾರ ನಷ್ಟ ಉಂಟಾಗಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳಲಾಯಿತು. ಡ್ರೋನ್ ಮೂಲಕ ಭಟಿಂಡಾ ಏರ್ ಬೇಸ್ಗೆ ದಾಳಿ ಮಾಡುವ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು ಅನ್ನೋದನ್ನ ಕೂಡ ವಿದೇಶಾಂಗ ಇಲಾಖೆ ಬಹಿರಂಗಪಡಿಸಿದೆ. ಪಾಕ್ನ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿಯುತ ನಡೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬಯಲಾಗಿದೆ. तक 36 स्थानों पर 300 से 400 लगभग ड्रोनों का इस्तेमाल घुसपैठ का प्रयास अंतर्राष्ट्रीय सीमा और नियंत्रण रेखा पर लेह से लेकर सरक्रीक तक 36 स्थानों पर 300 से 400 लगभग ड्रोनों का इस्तेमाल घुसपैठ का प्रयास करने के लिए किया गया। भारतीय सशस्त्र बलों ने काइनेटिक व नॉन काइनेटिक साधनों का उपयोग करके इनमें से कई ड्रोन्स को मार गिराया। इतने बड़े पैमाने पर हवाई घुसपैठों का संभावित उद्देश्य वायु रक्षा प्रणालियों का परीक्षण करना और खुफिया जानकारी इकट्ठा करना था। ड्रोन के मलबे की फोरेंसिक जांच की जा रही है। प्रारंभिक रिपोर्ट्स से पता चलता है कि वे तुर्की के असीस गार्ड सोंगट। पाकिस्तान ने जम्मू कश्मीर के तंगधार, उरी, पुंछ, मेंढर, राजौरी, अखनूर और उधमपुर में भारी कैलिबर आर्टिलरी गन और सशस्त्र ड्रोन्स का रेखा के पार गोलीबारी भी की, जिसके परिणाम स्वरूप भारतीय सेना के कुछ जवान हताहत हुए और घायल हुए। भारतीय जवाबी कार्रवाई में पाकिस्तानी सेना को भी बड़ा नुकसान पहुंचाया गया। पाकिस्तान ने जम्मू कश्मीर के तंगधार, उरी, पुंछ, मेंढर, राजौरी, अखनूर और उधमपुर में भारी कैलिबर आर्टिलरी गन और सशस्त्र ड्रोन्स का उपयोग करके नियंत्रण रेखा के पार गोलीबारी भी की, जिसके परिणाम स्वरूप भारतीय सेना के कुछ जवान